साधारणतः ही शेतकऱ्याला कर्जमाफी 30 जून पूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर केली असल्यामुळं नाही ऐका नाही, हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे। उपमुख्यमंत्री आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची मला वाटतं पाठीमागे आणि शेतकरी संघटनेचे नेते या सर्वांची सभापती महोदय बैठक सह्याद्रीला झाली आणि या बैठकीमध्ये सर्वांनी एक निर्णय घेतला। प्रवीण परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक आपण कमिटी स्थापन केली आणि त्यांना आपण साधारणतः 30/10/2025 च्या शासन निर्णयावरती कमिटी स्थापन केली आणि त्यांना आपण सांगितलं की साधारणतः या राज्यामध्ये शेतकऱ्यांवरती किती कर्ज आहे, पीक कर्ज, मध्यम मुदत, दीर्घ मुदत, असं कुठल्या कुठल्या प्रकारचं शेतकऱ्यावरती कर्ज आहेत, किती शेतकरी या राज्यामध्ये थकबाकीदार आहेत, चालू बाकीदार आहेत, या सर्वांची माहिती त्या समितीने संकलन करावी आणि साधारणतः तो रिपोर्ट एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो रिपोर्ट त्यांनी तो अहवाल हा शासनाला त्यांनी सादर करावा आणि तो अहवाल सादर केल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्या सगळ्यांची मंत्रिमंडळाला आमचे सहकारी असतील या सर्वांशी निर्णय चर्चा करून की शेतकऱ्यांसाठी कुठला निर्णय घेणं उचित आहे किंवा शेतकऱ्यांसाठी कुठला निर्णय हिताचा आहे यासाठी साधारणतः 30 जून पूर्वी आपणही जिल्हा बँकेचे संचालक होता, जिल्हा बँके संचालक आहात, त्यामुळे 30 जून पूर्वी आपण सोसायटीचं हे वर्षाखेर असतं। साधारणतः ही शेतकऱ्याला कर्जमाफी 30 जून पूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर केली असल्यामुळं निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून या राज्यातील मी शेतकरी बांधवांना एवढं आश्वासित करतो की 30 घेतलं ना, पहिल्यांदाच घेतलं, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण जी सूचना मांडली नाही ऐका नाही, हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, हा अधिकार मुख्यमंत्री असल्यामुळे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री नक्की तुमच्या सदस्यांची जी सूचना आहे त्याची नोंद घेतील। 30 जून पूर्वी माझ्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल, कर्जमाफी दिली जाईल।